श्री स्वामी समर्थ. दुर्लक्ष न करता 5 मिनिटं स्वामींना दे. आजचा संदेश खास तुझ्यासाठी आहे. आजची स्वामींची प्रार्थना ऐकून घे, जे तुझ्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि तुला चमत्कार घडेल. हे स्वामी राया, आमचे जीवन तू चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आणि आमचा विकास करतोस. तू समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असंच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरं कुणी नाही. स्वामी म्हणतात, सुखासाठी कुणापुढं हात पसरू नका. चांगली वेळ निश्चितच आहे, कारण स्वामी तुझ्या बरोबर आहेत. दुःखाचा जर विचार करत बसलास तर समोर जे सुख उभं आहे ना, ते देखील तुझ्या डोळ्यांना दिसायचं बंद होईल. त्यामुळं बाळा, दुःखाचा जास्त विचार करू नकोस. आणि सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे तू जसा विचार करशील तू तसा बनणार आहेस. त्यामुळं तुझ्या आजूबाजूला कोण आहे, तुझ्या आजूबाजूला तुझी संगतीला कोण आहेत, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे बाळा. कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येत असतं. तुला पाठिंबा कोणत्या लोकांकडून आहे हे तुला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बाळा, तुझी सहमती दर्शव. स्वामींवरती तुझा विश्वास असेल तर आज तुला हा संदेश ऐकण्यासाठी तुझं मन प्रवृत्त नक्कीच करेल. बाळा, स्वामींनी तुझ्यासाठी योजना आखून ठेवल्या आहेत. जर तुला जाणून घ्यायचे असेल तर संदेश तू शांतपणे, काही विचार न करता संपूर्ण ऐक. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील बाळा. मनाची तयारी ठेवली आहेस प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची. स्वामींवरती तुझा अढळ विश्वास आहे, त्यामुळे स्वामी तुला कधीच हरू देणार नाहीत आणि जी काही संकट आली त्यातून तुला नक्कीच पार करतील. बाळा, नेहमी लक्षात घे, तुला इथे कुणाशीही स्पर्धा करायची नाही, कुणासोबतही द्वेष करायचा नाही किंवा कुणासोबतही तुझी तुलना करायची नाही आहे. जर समोरच्याला तसं वाटत असेल तर तो खुशाल वाटे नका, पण तुला तसा विचार करायचा नाही आहे, कारण तू तुझ्या मार्गावरती प्रामाणिक आहेस. कोणी तुझ्यासोबत त्याची तुलना करत असेल तर त्याला करू दे, कारण तू तुझ्या जागी योग्य आहेस आणि समोरचा त्याच वेळी तसं करेल ज्यावेळी त्याला तुझ्या जागी, तुझ्या वागण्यानुसार त्याला जमत नसेल. जसा तू आहेस, तुझे विचार आहेत, त्यामुळं आणि ज्या उंचीवर तू आहेस त्या पदापर्यंत त्याची पोचण्याची क्षमता नसेल, त्यामुळं त्या व्यक्तीचे विचार तसे असतील. त्यामुळं बाळा, तू जे काही करतोस त्यामध्ये नेहमी लक्ष दे. त्यामुळे इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस, कारण बाळा, आपल्या इच्छेने, आपल्या आवडीने जर तू प्रत्येक गोष्ट स्वइच्छेने तुझ्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलंस आणि देवावर मनावर श्रद्धा ठेवून, देवावर मनापासून श्रद्धा ठेवून तू तुझं कार्य केलंस तर बघ, नकारात्मक गोष्ट तुझ्या आयुष्यात राहणार नाही आणि तुझं नेहमीच कल्याण होईल. ज्यामुळं तुझ्या गोष्टींवरती परिणाम होईल अशा कोणत्याही गोष्टी बाळा करू नकोस. त्यामुळं सकारात्मक गोष्टी नेहमी सोबत घेऊन चाल आणि नकारात्मकतेला तुझ्या आयुष्यात जागा देऊ नकोस. तुझं दुःख कुणालाही पटकन सांगू नकोस, कारण असं नाही की समोरची व्यक्ती तुला ओळखून घेईल आणि तुझं दुःख समजून घेईल. कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात बाळा, कारण कोणी कोणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही, हेच अंतिम सत्य आहे. त्या दुःखातून फक्त तुला स्वतःला बाहेर यायचं आहे. कितीही दुःख झालं तरी व्यसनाच्या किंवा कोणत्याही नशाच्या आहारी जाऊ नकोस, कारण ते तुला पुढे जाऊन घातक ठरेल बाळा. बाळा, नेहमी लक्षात घे, ज्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल, ज्याला चांगल्या मार्गावरती जायचा असेल, तो चुकीचा मार्ग निवडणार नाही आणि वेळेनुसार, परिस्थितीनुसार तो स्वतःमध्ये नक्कीच बदल करेल. पण ज्याला बदलायचंच नसेल, ज्याला स्वतःमध्ये बदल करायचाच नसेल, ज्याला चुकीच्या मार्गावर जाऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची असेल, तर त्याला तू देखील काही करू शकत नाहीस बाळा. त्यामुळं त्या व्यक्तीचा फारसा ताण तुझ्या मनावर घेऊ नकोस आणि त्यामुळं त्याचा त्रास करत तू विचार करत राहू नकोस. त्यामुळं तुझं आरोग्यावर परिणाम येणार आहे आणि तुझं आयुष्य देखील खचत राहणार आहे.
त्यामुळं तू काय विचार करतोस, तुला किती यातना होत आहेत, हे त्या व्यक्तींना काही फरक पडत नाही. हे देणे घेणं नसतं, त्यामुळं ते लोक तुझ्याबद्दल विचारही करत नाहीत. त्यामुळं तू त्या मार्गाला जाऊ नकोस, कारण स्वामी आईंना तुझी काळजी आहे. अशा लोकांना स्वामी आई देखील पाठीशी घालत नाहीत आणि माफ देखील करत नाहीत. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळतच असते. त्यांना त्यांचं प्रारब्ध भोगावंच लागतं. त्यामुळं कितीही काही झालं, संकट आली तरी, कोणी तुमच्यावर बोट उचललं तरी तुम्ही तुमचं काम करत राहा. आणि तुम्ही जर प्रामाणिक असाल, खरे असाल, तर तुम्हाला देवही तुमच्या पाठीशी असणार आहेत. आणि नेहमीच कुणीही तुम्हाला आडवे येणार नाही आणि नेहमीच तुमचा विजय होत राहील. कारण बाळा, सत्याला खूप काटे असतात. सत्याच्या मार्गावर नेहमी खूपच काटे येत असतात, पण त्याचा एक दिवस विजय नक्कीच असतो. त्यामुळं सत्यापुढं कितीही मोठे खोटारडेपणा असू दे, कितीही लबाडी असू दे, ते टिकत नाही. त्यामुळं नेहमी लक्षात घे, जेव्हा तुझं मन दुःखी असेल तेव्हा अजिबात डोळ्यातून अश्रू गाळून रडत बसू नकोस. त्यामुळं तुझ्याच आरोग्यावर ते परिणाम होणार आहे बाळा, जे तुझ्या स्वामींना अजिबात आवडणार नाही आहे. मान्य आहे, तुझ्या मनाविरुद्ध आणि अनेक धक्कादायक घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत, ज्या तू कधी अपेक्षाही केल्या नाही आहेस. त्यामुळं तुझ्या नाजूक मनाला दुःख होणं बाळा स्वाभाविक आहे. पण तू एका बाजूने विचार कर, दुःख करून तुला ती परिस्थिती बदलता येणार आहे का? तर नाही. ज्यावेळी ती परिस्थिती बदलणार असेल, तर त्याला तिथे जाणीव झाली असेल, तर ती परिस्थिती, ती व्यक्ती नक्कीच बदलेल. पण तुझ्या रडण्याने, तुझ्या दुःख करण्याने, तुझ्या चिंता करण्याने ती परिस्थिती बदलणार नसेल, तर याला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे तो देखील तो विषय तिथेच सोडून द्यावा आणि तुझ्या पुढच्या आयुष्याचं तू बघावं. कारण बाळा, कसं आहे, पिलं देखील लहानाची एकदा मोठी झाली की पक्षी म्हणा, प्राणी म्हणा, ते देखील त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देतात आणि स्वतःच्या पायावर त्यांना राहायला शिकवतात. त्यामुळं तू देखील एक माणूस आहेस. त्यामुळं तू कुठंपर्यंत आणि कधीपर्यंत तू प्रत्येकाला पाठीशी घालणार आहेस आणि प्रत्येकाला आधार देणार आहेस, त्यांच्या चुका पोटात घालणार आहेस आणि त्यांच्या मनानुसार तू वागणार आहेस. थोड्याप्रमाणे तू सगळं जपलेलं असतंच आणि अनेक कष्ट सोसून तर त्यांना वाढवलेलं असतं. पण पुढे जाऊन आपण कोणता मार्ग निवडायचा, आपल्या आईवडिलांचं कष्ट बघायचं, त्याची जाणीव ठेवायची की उलटं फिरायचं, हे त्यांना कळायला हवं. त्यामुळं या गोष्टी जास्त मनाला त्रास करून घेऊ नकोस, कारण वेळ आली की सगळं बदलत असतं. कारण बाळा, वेळ आली की त्याला त्याच्या चुकांची शिक्षा नक्कीच मिळत असते, हे नेहमी लक्षात ठेव. त्यामुळे तुला हे जमणार नाही आणि तुला अवघड वाटतंय असं अजिबात वाटून घेऊ नकोस, कारण अशक्य गोष्टी शक्य करायला तुझ्या स्वामी आई तुझ्या सोबत आहेत.